अध्यक्ष अमित साटम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विजय संकल्प मेळावा आज होत आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती, काय सांगा? आज या ठिकाणी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचं मार्गदर्शन या मेळाव्याला होणार आहे आणि एका प्रकारे मुंबई शहराच्या परिवर्तनाची दिशा हे देवेंद्रजी दाखवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई कुठल्या दिशेने जाईल, कसं जाईल याची एक माहिती तमाम भारतीय जनता पार्टी मुंबईच्या कार्यकर्त्यांसमोर आणि संपूर्ण मुंबई शहरासमोर मुंबईकरांसमोर ते ठेवणार आहेत। जी मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर मोठी जबाबदारी तुमच्यावरती येते ती म्हणजे निवडणुकीची, महापालिका निवडणुकीची काय ध्येय ठेवलेलं आहे? मुळात ज्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय ते तुमचे विरोधक असलेल्या आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात। येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास, मुंबई शहराला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं आणि त्याच्याच बरोबर मुंबईकरांची सुरक्षितता अबाधित ठेवणं, मुंबईची सुरक्षा, मुंबईचा सुरक्षितता, मुंबईचा विकास हेच एक मिशन आम्ही ठेवलेलं आहे। कारण 1997 ते 2022 या कालावधीमध्ये आपण पाहिलंय की मुंबई शहरामध्ये एक भ्रष्टाचार याचा कहर माजला होता आणि महापालिकेच्या माध्यमातून नुसतं फक्त भ्रष्टाचार करणे आणि कुठल्याही प्रकारचा विकास न करणे अशा प्रकारची एक वृत्ती होती आणि त्यामुळे गेल्या 11 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि देवेंद्रजींच्या सरकारच्या मार्फत ज्या प्रकारचा विकास या मुंबई शहराने बघितलेला आहे, वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स या मुंबई शहराने बघितलेले आहेत, तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे आणि ते मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता मुंबईकर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे फार आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी पाहत आहे। शेवटचा प्रश्न, किती जागा आपल्या माध्यमातून लढवण्यात येतील किंवा किती जागांवरती विजय अपेक्षित आहे? महायुती मुंबई शहरामध्ये 227 वॉर्डांमध्ये निवडणूक लढेल आणि महायुती 150 पेक्षा जास्त वॉर्डांमध्ये विजय संपादित करेल।